नमस्कार मित्रांनो, माय विनास अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येथे आपणास मराठी मातृभाषेतून अगदी मोफत स्पर्धा परीक्षेविषयक मार्गदर्शन केले जाणार आहे. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. आजच्या व्हिडिओतील प्रश्न क्रमांक 1. देहू आळंदी तीर्थक्षेत्र खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन ए गोदावरी, ऑप्शन बी इंद्रायणी, ऑप्शन सी पंचगंगा की ऑप्शन डी सिंधफणा. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी इंद्रायणी नदीकाठी. प्रश्न क्रमांक 2. हिमवृषालीसाठी प्रसिद्ध असलेले राज्यातील ठिकाण कोणते आहे? ऑप्शन 1 पैठण, ऑप्शन 2 औरंगाबाद, ऑप्शन 3 अहमदनगर की ऑप्शन 4 नाशिक. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 पैठण. प्रश्न क्रमांक 3. राज्यामध्ये कोणत्या विभागामध्ये सर्वात कमी जंगले आढळतात? ऑप्शन 1 कोकण, ऑप्शन 2 विदर्भ, ऑप्शन 3 मराठवाडा की ऑप्शन 4 पश्चिम महाराष्ट्रामध्ये. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 मराठवाड्यामध्ये. प्रश्न क्रमांक 4. औद्योगिकदृष्ट्या सर्वात जास्त मागासलेला जिल्हा कोणता आहे? ऑप्शन 1 बुलढाणा, ऑप्शन 2 अहमदनगर, ऑप्शन 3 गडचिरोली की ऑप्शन 4 नंदुरबार. आणि मित्रांनो, बरोबर उत्तर जाणण्याच्या पहिले जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 गडचिरोली. प्रश्न क्रमांक 5. अलिबाग हे ठिकाण खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन 1 केळी, ऑप्शन 2 कलिंगड, ऑप्शन 3 चिकू की ऑप्शन 4 द्राक्ष उत्पादनासाठी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 कलिंगड यांच्यासाठी. प्रश्न क्रमांक 6. डोकलाम वाद कोणत्या 2 देशांमध्ये आहे? ऑप्शन 1 भारत पाकिस्तान, ऑप्शन 2 पाकिस्तान बांगलादेश, ऑप्शन 3 भारत बांगलादेश की ऑप्शन 4 भारत चीन मध्ये. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 भारत चीन मध्ये. प्रश्न क्रमांक 7. बोलावे ते आम्ही हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? ऑप्शन 1 पु ल देशपांडे, ऑप्शन 2 रणजित देसाई, ऑप्शन 3 श्रीकांत देशमुख की ऑप्शन 4 सती काळसेकर यांचे. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 श्रीकांत देशमुख सरांचे. प्रश्न क्रमांक 8. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? ऑप्शन 1 ऑक्सिजन, ऑप्शन 2 अमोनिया, ऑप्शन 3 सल्फर की ऑप्शन 4 हेलियम. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 अमोनिया हा वायू. प्रश्न क्रमांक 9. खालीलपैकी कोणता देश ब्रिक्स या समूहामध्ये समाविष्ट नाही? ऑप्शन 1 ब्राझील, ऑप्शन 2 रशिया, ऑप्शन 3 दक्षिण आफ्रिका की ऑप्शन 4 दक्षिण कोरिया. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4 दक्षिण कोरिया.
प्रश्न क्रमांक 10. स्त्री धर्मनीती हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला आहे? ऑप्शन 1 सावित्रीबाई फुले, ऑप्शन 2 पंडिता रमाबाई, ऑप्शन 3 ताराबाई शिंदे किंवा ऑप्शन 4 साधना आमटे यांनी. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 2 पंडिता रमाबाई यांनी. प्रश्न क्रमांक 11. जैन धर्मामधील पहिला तीर्थकार खालीलपैकी कोणता आहे? ऑप्शन 1 पार्श्वनाथ, ऑप्शन 2 आदिनाथ, ऑप्शन 3 ऋषभदेव किंवा ऑप्शन 4 महावीर. आणि उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3 ऋषभदेव. अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षा विषयक जनरल नॉलेजसाठी आमच्या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आणि हो, आजच्या व्हिडिओतील कोणता प्रश्न आपणास विशेष वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना देखील अवश्य सांगा. हॅपी लर्निंग.